अल्पसंख्याक संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी टेट अनिवार्य. मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. मुंबई 12 डिसेंबर 2017. अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा टीट उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. राज्य शासनाने 23 ऑगस्ट 2013 रोजी निर्गमित केलेला शासन निर्णय वैध ठरवत न्यायालयाने या संदर्भातील याचिका फेटाळून लावली आहे. नेमके प्रकरण काय? मिरज येथील आझाद एज्युकेशन सोसायटीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून 23 ऑगस्ट 2013च्या शासन निर्णयाला आव्हान दिले होते. अल्पसंख्याक संस्थांना स्वतःच्या पसंतीनुसार प्रशासन चालवण्याचा घटनादत्त अधिकार अनुच्छेद 30 आहे. त्यामुळे शिक्षकांसाठी टीईटीची अट लादणे हा या अधिकाराचा भंग असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. तसेच शिक्षण हक्क कायदा आरटीई अल्पसंख्याक संस्थांना लागू नसल्याने हा शासन निर्णयही लागू होऊ नये असा युक्तिवाद करण्यात आला होता. न्यायालयाचं निरीक्षण न्यायमूर्ती BR गवई आणि न्यायमूर्ती BP कुलाबावाला यांच्या खंडपीठाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. न्यायालयाने स्पष्ट केले की राज्य सरकारला शैक्षणिक गुणवत्ता राखण्यासाठी शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांच्या किमान पात्रतेचे निकष ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे. टीईटी परीक्षेमुळे शिक्षकांच्या पात्रतेमध्ये संपूर्ण राज्यात एक समानता येते. हा शासन निर्णय अल्पसंख्याक संस्थांच्या कर्मचारी निवडीच्या अधिकारावर कोणतीही बंदी घालत नाही, तर केवळ निवडीसाठी पात्रता निकष निश्चित करतो. जुने संदर्भग्राह्य. यावेळी न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या अहमदाबाद सेंट झेवियर्स कॉलेज खटल्यातील निकालाचा संदर्भ दिला, ज्यामध्ये म्हटले होते की संस्था प्रशासनात हस्तक्षेप न करता राज्य किमान पात्रता निकष ठरवू शकते. यापूर्वीही उच्च न्यायालयाच्या अन्य खंडपीठांनी अशाच प्रकारच्या नियमांना वैध ठरवले असल्याचे नमूद करत न्यायालयाने ही याचिका गुणवत्तेअभावी फेटाळून लावली. या निर्णयामुळे आता राज्यातील सर्व अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षक भरतीसाठी उमेदवारांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य झाले आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.